नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला चिकन शोरमाची रेसिपी दाखवणार आहे। बरेच दिवस माझ्या मुली सांगत होत्या, आई शोरमाची रेसिपी बनव। तर चला पाहूया आपण चिकन शोरमा। बोनलेस पाव किलो चिकन हे घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात दही, आलं लसूण पेस्ट, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, चिली फ्लेक्स आणि त्यावर ऑलिव्ह ऑइल टाकून सर्व मसाले एकत्र असं चिकनला लावून घ्यायचं आहे। नंतर हे चिकन अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यामुळे सर्व मसाले हे चिकनला व्यवस्थित लागतील। शोरमाची रोटी बनवताना दही, बेकिंग सोडा, मीठ, पाणी, मैदा आणि तेल एकत्र करून पीठ मळून घ्यायचं। अर्धा तास बाजूला ठेवायचं। नंतर त्याचे रोटी लाटून घ्यायची। आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं। मेयोनीज, दही, काळी मिरी पावडर आणि मीठ याचा आपण एक सॉस बनवून घ्यायचा। जे आपण चिकन फ्राय केलेलं आहे त्याला आपण एक तंदुरी फ्लेवर देण्यासाठी मी हा कोळसा वापरलेला आहे। त्यामुळे एक छान तंदूर फ्लेवर येतो। नाही ना। नंतर आपण चिकनचे पीसेस करून घेऊ आणि जरा रोट्या अर्ध्या कच्च्या भाजल्या होत्या तर ते आपण जरा शेगडीवर पुन्हा थोडा भाजून घेऊ। त्यानंतर आपण तयार केलेला मेयोनीज सॉस, शेजवान सॉस लावून छान असं त्याच्यावर चिकन ठेवून शिमला मिरची, कांदा, कोबी हे सर्व एकत्र करून आपण हा चिकन शोरमा रेडी करून घेऊ। मस्त लागतो, टेम्पटिंग। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय द्या।